कुंभ राशी 25 ते 31 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा ग्रहांच्या स्थितीमुळे विशेषतः प्रभावित होणार आहे। या आठवड्यात चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे धनलक्ष्मी योग तयार होणार आहे। यासोबतच या आठवड्यात लक्ष्मीनारायण योग देखील प्रभावी राहील। ग्रहांचा हा प्रभाव देशापासून जगापर्यंत प्रत्येक राशीवर पडेल। धनलक्ष्मी योगामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे। चला तर मग जाणून घेऊया हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यवान राहील। तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जो आनंददायी असेल। नातेवाईकांना भेटल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल। समाजात तुमची लोकप्रियता वाढेल। व्यावसायिकांना नफा मिळू शकेल आणि बाजारात त्यांची प्रतिष्ठा मजबूत होईल। नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये इच्छित निकाल मिळतील। आठवड्याच्या उत्तरार्धात घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते। प्रेमसंबंध दृढ होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। आरोग्य सामान्य राहील। कोणतीही मोठी समस्या येण्याची शक्यता नाही। कुंभ राशी व्यवसायाच्या बाबतीत या आठवड्यात केलेल्या प्रवासात तुम्हाला यश मिळू शकते आणि तुमचा मान आणि सन्मानही वाढेल। जीवनात आनंद आणि समृद्धीचे सुंदर योगायोग निर्माण होत राहतील आणि मन आनंदी राहील। जर तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकला असाल तर आता तुम्हाला तेथे विजय मिळू शकतो, परंतु तुम्हाला कामाच्या ठिकाणी भागीदारीत काम करणे टाळावे लागेल। तसेच व्यवसायात भागीदारीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळा। आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घेणे चांगले राहील। कुटुंबाच्या दृष्टीने आठवडा चांगला जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते। कुंभ राशी हा आठवडा विस्तार, जबाबदारी आणि भावनिक समजुतीबद्दल आहे। कुंभ राशीतील राहू तुमच्या मौलिकतेला आणि नवोपक्रमाला चमक देईल। चंद्र कन्या राशीतून तुळ राशीत आणि नंतर वृश्चिक राशीत जाईल, ज्यामुळे तुमचे लक्ष व्यावहारिक कामे, भागीदारी आणि ध्येयांवर खोल चिंतन यावर केंद्रित होईल। सिंह राशीतील सूर्य आणि बुध नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि प्रगती आणतील, तर कर्क राशीतील शुक्र कौटुंबिक बंध मजबूत करेल। या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना स्वातंत्र्य, भागीदारी आणि जबाबदारी यांच्यात संतुलन साधण्यास प्रेरणा मिळेल। 25 ते 26 ऑगस्ट रोजी कन्या राशीतील चंद्र तुमचे लक्ष संयुक्त उपक्रम, सामायिक आर्थिक आणि जबाबदाऱ्यांवर केंद्रित करेल। 27 ते 29 ऑगस्ट रोजी तुळ राशीतील चंद्र संबंध, सुसंवाद आणि सामाजिक संबंधांवर लक्ष केंद्रित करेल। 30 ते 31 ऑगस्टच्या आठवड्याच्या शेवटी वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा आणि भावनिक सुरक्षिततेवर खोलवर चिंतन करण्यास भाग पाडेल। कुंभ राशी हा एक आनंददायी आठवडा आहे, जो तुमच्या ध्येयांसाठी तुम्हाला खरोखर हव्या असलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकतो। मीन राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी शनी एक आठवडा दूर असल्याने पुढील 6 महिन्यात तुमचे आर्थिक क्षेत्र उभारण्यासाठी अधिक व्यावहारिक उपाय कसे स्थापित करायचे याबद्दल तुम्ही अधिक शिकत आहात। या आठवड्यात शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल। तुमच्या संबंधांमध्ये तेजस्वी आणि उबदार ऊर्जा जोडेल, परंतु प्रथम तुमच्या राशीतील प्लुटोचा विरोध तुम्हाला प्रेमाबद्दल शंका घेण्यास भाग पाडू शकतो। इतरांशी धीर धरा। बोलण्यापूर्वी विचार करा आणि आवेगी होऊ नका। तुमच्या प्रियजनांना अधिक समजून घेण्याची आणि करुणा दाखवण्याची ही वेळ असेल। बुधवारी वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला दाखवतो की तुमच्याकडे संघर्ष सोडवण्याची आणि संघर्षातून बाहेर पडण्याची शक्ती आहे। या आठवड्यात कुंभ राशीत बदल आणि नव उपक्रमांना स्वीकारा। युरेनस सर्जनशील उत्स्फूर्ततेचा पुरस्कार करत असताना सोमवारी विचार आणि विचारमंथन सत्रे सुरू होतात, जे सहयोगी नवोपक्रमासाठी योग्य असतात। आठवड्याच्या मध्यात कामाच्या ठिकाणी ऊर्जा अपारंपरिक दृष्टिकोनांना शोध घेण्यास अनुकूल असते, बाह्य उपायांना प्रोत्साहन देते। गुरुवारी आर्थिक क्षेत्रे हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी विवेकी नियोजन सुचवतात। बुधवारी प्रेमकेंद्रित ऊर्जा वाढते। शुक्र उत्स्फूर्तता आणि उबदारपणा वाढवते, ज्यामुळे अद्वितीय तारखा आखण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी हा योग्य वेळ बनतो। अविवाहितांसाठी अनपेक्षित आमंत्रणे रोमांचक संधी निर्माण करू शकतात, विशेषतः सामाजिक मेळाव्यांमध्ये। आरोग्याच्या दृष्टीने ताण व्यवस्थापनाला प्राधान्य द्या। अपारंपरिक व्यायाम किंवा मनोरंजनात्मक क्रियाकलाप आत्मा आणि शरीराला स्फूर्ती देऊ शकतात। शनिवारी पौर्णिमा आत्मनिरीक्षणाचे मार्गदर्शन करते, वैयक्तिक वाढीस आमंत्रित करते आणि भविष्यातील दिशा स्पष्ट करते। आठवड्याच्या शेवटी उघड्या हाताने आलिंगन द्या।
समुदायाचा सहभाग किंवा कलात्मक अभिव्यक्ती तुमचा अनुभव समृद्ध करतात। या आठवड्यात एक प्रमुख सक्षमकर्ता म्हणून तुमच्या नाविन्यपूर्ण धारवर विश्वास ठेवा। कुंभ राशी, प्रवास आणि परिवर्तनाला प्रोत्साहन देणारा हा आठवडा असेल। कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवातच स्पष्टतेने आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करून होईल। मीन राशीत शनीचे आगमन व्यावहारिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करेल, विशेषतः आर्थिक आणि करिअर वाढीच्या बाबतीत। सिंह राशीतील शुक्र तुमच्या नात्यात उबदारपणा आणि प्रकाश आणतो, परंतु प्लुटोला विरोध केल्याने शंका निर्माण होऊ शकतात। यासाठी संयम आणि समजूतदारपणाचा सराव करण्याची ही संधी म्हणून घ्या। आठवड्याच्या मध्यभागी वृश्चिक चंद्र तुम्हाला शहाणपणा आणि आत्मविश्वासाने संघर्षांना तोंड देण्यास मदत करतो, तर आठवड्याचे शेवट समाधान आणि नवीन सुसंवादाची भावना घेऊन येतो। कुंभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग केशरी असेल, शुभ क्रमांक 1 असेल, शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा शेवट तुमच्या ध्येयांवर तुमचं लक्ष केंद्रित राहील। एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।